वांग्याचे शेंडे जर सुकलेले दिसत असतील वांग्याच्या पिकामध्ये, इथं बघता तुम्ही वांग्याच्या झाडाचे शेंडे सुकलेले आहेत. ते जर असे सुकलेले असतील तर तिथं शूट बोरर आणि फ्रूट बोरर नावाची अळी आहे. ही अळी एकाच प्रकारामध्ये असते. इथं काय सुरुवातीला कोवळ्या पानाच्या खाली ही अळी अंडे देते. त्यानंतर काय होतं ती मध्ये खात जाते आणि मधला भाग खाऊन घेतल्यामुळे जे आपले भाजीपाला पीक आहे वांग त्याचे जे शेंडे आहेत ते सुकून जातात. आणि नंतर ही अळी काय करते फळामध्ये प्रवेश करते आणि फळामध्ये प्रवेश केल्यानंतर जो आतला भाग आहे फळाचा तो खाऊन घेते. त्यामुळे फळाचं देखील नुकसान होतं तिथं आपलं आणि मालाची क्वालिटी घसरते. आता या शेंड्यामध्ये तुम्हाला एक अळी दाखवतो. आता बघा हा शेंडा सुकलेला आहे. या अळीने इथून मध्ये प्रवेश केलेला आहे आणि ही मध्ये खात गेलेली. तो आतला भाग जो आहे तो पूर्णपणे खाल्लेला आहे, त्याच्यामुळे हा शेंडा सुकून गेलेला आहे. आता इथं बघा याच्यामध्ये तुम्हाला जिवंत अळी दिसेल. हे बघा इथे एक गुलाबी कलरची अळी दिसते. ही अळी मधून खात गेले ना, ही इथं अळी दिसते बघा. तर मध्ये खात गेल्यामुळे वरचा जो पूर्ण शेंडा आहे तो सुकून जाणार आहे. तर ह्या अळीच्या नियंत्रणासाठी काय करायचं आपल्याला, आपण दुसरं जर पीक असेल तर त्याच्यामध्ये आपण केमिकल स्प्रे घेऊ शकतो. परंतु हे भाजीपाला पीक असल्यामुळे सुरुवातीला तुम्ही शक्यतो जैविकचं हे नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा. तिथं जैविक मध्ये सुरुवातीला तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून निंबोळी 5% निंबोळी अर्क वापरू शकता किंवा बॅसिलस thuringiensis जे हे जैविक कीटकनाशक आहे त्याचा देखील तुम्ही सुरुवातीला वापर करू शकता. आणि याच्यानंतर तुम्ही नंतर केमिकल कंट्रोल कडे जा. केमिकल कंट्रोल मध्ये तुम्ही इमामेक्टिन बेंझोएट वापरू शकता, क्लोरोपायरिफॉस वापरू शकता, क्लोरॅन्ट्रिनिलिप्रोल वापरू शकता. हे कीटकनाशक तुम्ही या शूट बरोबरच्या म्हणजे नियंत्रण करण्यासाठी वापरू शकता.